हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. उलन वर्क एलिफंट, हत्ती. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा ऑर्डरचा आहे, बिग साईजमध्ये ऑर्डर केलेला आहे. त्यानिमित्ताने हा प्रोजेक्ट मी शेअर करत आहे. आणि मागील आज जो भाग आपण पाहणार आहोत तो पार्ट 3 भाग 3 मध्ये आपलं काम आलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे, सेफ्टीपर्यंत काम पाहिलेलं आहे. हा जो एलिफंट आहे या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे. पुढे पायांचं काम करायचं आहे आपल्याला. एलिफंटचे जे पाय आहेत त्यासाठी तार घेतलेले आहे आणि या तारेचं जे माप आहे ते 5 इंच 10 इंच तार कट करून घेतलेली आहे आणि फोल्ड केलेली आहे. मधोमध 5 इंच ठेवलेला आहे या पॉइंटला. आणि पायाचे पॉइंट काढून तारा टाकायचे आहेत. आणि हे हा जो एलिफंट आहे तयार करून घेतलेला आहे, जे पाय तयार केले आहेत असे पाय तयार करायचे आहेत आपल्याला. एलिफंटचा हा जो भाग आहे पहा फ्रेंड, हा जो समोरचा वरचा शेप आहे हा एलिफंटचा आणि हा खालचा शेप आहे. या पॉइंटला पायांचे पॉइंट काढायचे आहेत. या पॉइंटला कानाचा शेप येईल. पहा, या पॉइंटला हा जो पाय आहे त्या पायाचा पॉइंट काढलेला आहे. आणि पुढचे जे पाय आहेत त्याचे पॉइंट काढायचे आहेत. हा जो शेप आहे तो त्या पॉइंटला दोन पाय आपले काढून झालेले आहेत. पुढचे पॉइंट काढायचे आहेत. हा जो शेप आहे तो व्यवस्थित शेप पाहूनच हे पॉइंट काढायचे आहेत. या पॉइंटला कानाचा शेप येईल. कानाचा शेप पुढे पॉइंट काढून घेऊयात आपण. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला पायांचे जे पॉइंट आहेत ते काढून घेतलेले आहेत. हे जे पॉइंट आहेत हे काढून घेतलेले आहेत आणि हे असं ओढून पुढे काम करायचं आहे आपल्याला. हा शेप पाहूनच पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. हे जे पॉइंट आपण काढून घेतलेले आहेत आणि हा मेन पॉइंट आहे आणि याच्या साईडनी काम करायचं आहे आपल्याला गोल राऊंड मध्ये. ही जी तार आहे तारेचा हा जो पॉइंट आहे या पॉइंटच्या पूर्ण गोल राऊंड साईडनी काम करायचं आहे सिंगल क्रोशाचं. सिंगल क्रोशे टाकायचे आहेत. पूर्ण काम करत गोल राऊंड मध्ये सर्कल मध्ये काम करत राहायचं आहे. हा पहिला राऊंड असाच करायचा आहे. या पॉइंट पासून या पॉइंट पासून स्टार्ट केलेला आहे. आपले 2 सिंगल क्रोशे झालेले आहेत. हे गोल राऊंड मध्ये हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण.
हा जो राऊंड आहे टार्ट केलेला, तारेच्या कडेने काम करत राहायचं आहे गोल्ड राऊंड मध्ये. हा जो शेप आहे तो या पॉइंटला एंड होईल. गोल्ड राऊंड मध्ये हे काम करत पहिला राऊंड झाल्यानंतर, हा जो राऊंड टार्ट केला आहे हा राऊंड झाल्यानंतर दुसरा जो राऊंड सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशात यूज करायचा आहे. आणि या पॉइंट पर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे तारेच्या. पूर्ण गोल्ड राऊंड टाकत आणि कॉटन भरतच पुढे जायचं आहे. आत्ता आपण हा राऊंड टाकून पुढचा एक राऊंड हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. फर्स्ट राऊंड पहा फ्रेंड, या पॉइंटला हा जो राऊंड आहे हा टाकून घेतलेला आहे गोल्ड शेप मध्ये. आणि बॅकलूक मध्ये काम करत जायचं आहे. सिंगल क्रोशा यूज करायचा आहे, मुका खांब यूज करायचा आहे, बॅकलूक मध्ये काम करायचं आहे. हे हा जो राऊंड टाकलेला आहे त्याच्यावर काम करत जायचं आहे या पॉइंट पर्यंत. येऊयात आपण हे काम करत बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा टाकत, मुका खांब टाकत. तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे. तार जी आहे ती पूर्ण या पॉइंट पर्यंत काम केलेलं आहे. ही तार या पॉइंट पर्यंत आपलं काम झालेलं आहे. आणि पुढे काम करताना या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे हे काम. पहा फ्रेंड, हे जे काम आहे ते कट करून उलट काढलेलं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. या पॉइंटला लॉक करून घेऊयात. पहा, हे जे काम झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला गोल आकार बनवायचा आहे लॉक करण्यासाठी. आणि या पॉइंटला चेन टाकायच्या आहेत. 1 2 3 4 चेन घेतलेले आहेत. आणि पहिला जो लुक आहे त्या लुक मध्ये डायरेक्टली ती टाकून सर्कल करून घ्यायचं आहे. आणि या सर्कल मध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे टाकायचे आहेत, मुके खांब टाकायचे आहेत. आपले 3 सिंगल क्रोशे झालेले आहेत. 4 5 सिंगल क्रोशे झालेले आहेत. आणि बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशे टाकायचे आहेत. इथून पुढे सेकंड राऊंड टाळ झालेला आहे आणि टाके वाढवायचे आहेत. या लुक मध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. गोल आकारात हे आपल्याला करायचं आहे या पॉइंटला लॉक करण्यासाठी. करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट. टाके वाढवत जायचं आहे. 3 राऊंड, आणखीन 2 ते 3 राऊंड आपल्याला पुढे काम करायचं आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशे वाढवत चाललेलो आहोत आपण. पूर्ण काम बॅकलूक मध्ये केलेलं आहे. आता जोपर्यंत हा शेप येत नाही तोपर्यंत हे करायचं आहे. करून घेऊयात. पहा फ्रेंड, आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे हे काम. आणि हे लॉक करायचं आहे. दोन्ही लुक मध्ये सुई टाकून सिंगल क्रोशाने लॉक करत जायचं आहे. हे गोल्ड राऊंड मध्ये हे काम करायचं आहे पूर्ण या पॉइंट पर्यंत. बॅकलूक मध्ये सुई टाकून पुढचा जो लुक आहे त्या लुक मध्ये सुई टाकून हे लॉक करत चाललेलो आहोत आपण. या पॉइंटला लॉक करून घेऊयात. आणि राहिलेले जे 3 पाय आहेत त्याचंही काम असंच करायचं आहे, कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे काम कंप्लीट झालेलं आहे. या पॉइंटला
कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. राहिलेले जे पाय आहेत ते असे तयार करायचे आहेत. हे जे 3 राहिलेले आहेत ते तयार करून घेऊयात आपण. नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला पायांचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि पुढे आपल्याला कानाचं काम पाहायचं आहे. या पॉईंटला ही जी सेफ्टी आहे, सेफ्टी हा जो पाय आहे या पायाला ही लॉक करायची आहे. या पॉईंटला ही सेफ्टी लॉक करून घेऊयात. या पॉईंटला सुई टाकायची आहे आणि पहा फ्रेंड, ही जी सेफ्टी आहे ती लॉक करून घेतलेली आहे. कानासाठी पॉईंट ठरवायचे आहेत. आपल्याला कानाचं काम करायचं आहे आणि हे जे पॉईंट आहेत हे कानाचे पॉईंट निघालेले आहेत आपले. पहा फ्रेंड, कानाचा हा पॉईंट या पॉईंट पासून स्टार्ट करायचा आहे. पहा या पॉईंटला डबल क्रोशा यूज करायचा आहे. टू डबल क्रोशे झालेले आहेत आपले. आणखीन एक डबल क्रोशा टाकायचा आहे या पॉईंटला. पहिला राऊंड झालेला आहे आपला. पुढे या पॉईंटला सिंगल क्रोशाने लॉक करायचा आहे. पलटवायचा आहे आणि ते जे डबल क्रोशे आपण टाकलेले आहेत त्या लूकमध्ये, दोन्ही लूकमध्ये डबल क्रोशे यूज करायचे आहेत. पुढचा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे. या लूकमध्ये एक टाका वाढवत आहे. पुढे पुन्हा पुढचा लूक. या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे शेवटचा जो लूक आहे या लूकमध्ये सुई टाकायची आहे आणि या पॉईंटला डबल क्रोशा यूज करायचा आहे. पुढे पुन्हा पलटवायचं आहे. असेच राऊंड टाकत प्रत्येक वेळेला असे पलटवून राऊंड टाकायचे आहेत आणि पुढचं काम करायचं आहे. या पॉईंटला लॉक करायचं राहिलेलं आहे. हे जे 2 राऊंड आपण टाकून घेतलेले आहे असेच राऊंड वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करताना. आणि हा जो कानाचा स्टेप आहे तो कंप्लीट करायचा आहे. पुन्हा पलटवलेला आहे आणि पुन्हा डबल क्रोशे यूज करायचे आहे. दोन्ही लूकमध्ये सुई टाकायची आहे, बॅक फ्रंट. हे काम आपण करून घेऊयात आणि राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत. असा स्टेप वाढवत जायचा आहे. डबल क्रोशा यूज केलेला आहे दोन्ही लूक सीवर घेऊन आणि टाके वाढवलेले आहेत.
या पॉइंटला 2 डबल क्रोशे टाकलेले आहेत. या राऊंडपर्यंत यायचं, या पॉईंटपर्यंत यायचं आहे. या पॉईंटपासून पुढे पुन्हा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत असेच राऊंड टाकायचे आहे. टाकून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. टाके वाढवत कानाचा हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि या पॉईंटपासून पुढे पलटवायचं आहे आणि सिंगल क्रोशा यूज करायचा आहे. मुकाखांब वापरायचा आहे. 2 राऊंड दोन्ही लूकमध्ये ती टाकून सिंगल क्रोशाचे 2 राऊंड या पॉईंटला घ्यायचे आहेत. डबल क्रोशाचे राऊंड टॉप केलेले आहेत. पहा फ्रेंड, या पॉईंटपासून पुढे दोन्ही लूकमध्ये सुई टाकून सिंगल क्रोशा यूज करायचे आहेत. 2 राऊंड सिंगल क्रोशाचे यूज करायचे आहेत. पलटवलेला आहे. शेवटचे 2 राऊंड सिंगल क्रोशा वापरायचे आहेत. मुकाखांब वापरायचा आहे. या पॉईंटपासून पुढे हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे कंप्लीट करून घेऊया सिंगल क्रोशाचा राऊंड. पहा फ्रेंड, या पॉईंटला सिंगल क्रोशाचा जो राऊंड स्टार्ट केलेला होता तो कंप्लीट झालेला आहे आणि ही कट करून उलट काढायचं आहे या पॉईंटला आणि लॉक करून घ्यायचं आहे. उलट काढलेला आहे, लॉक करून घेऊयात. आपला हा जो कान आहे तो कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. या साईडचा कानही असाच तयार करायचा आहे. तयार करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला कानांचं जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्याला दाताचं काम करायचं आहे. दातासाठी सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. 1 2 3 4 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत आणि पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे आणि सर्कल करून घ्यायचं आहे. हे जे सर्कल आपण केलेलं आहे त्या सर्कलमध्ये सिंगल क्रोशे टाकायचे आहेत. मुकाखांब टाकायचा आहे. 1 झालेला आहे. 2 3 सिंगल क्रोशे या पॉइंटला घेतलेले आहेत. पुढे बॅकलुक मध्ये काम करत जायचं आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा टाकायचा आहे आणि या पॉइंटला टाके वाढवायचे नाहीत आपल्याला. फर्स्ट राऊंड आहे हा. प्रत्येक लुक मध्ये 1 सिंगल क्रोशा. पुढचा लुक पुढे हळूहळू स्टेप पार्ट टाके वाढवायचे आहेत. या पॉइंटला प्रत्येक लुक मध्ये 1 सिंगल क्रोशा टाकत चाललेलो आहोत आपण. टाके वाढवलेले नाहीये. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत चाललेलो आहोत. सेकंड राऊंड स्टार्ट आहे आपला.
हे जे काम आहेत ते ही जी सुलट साईड आहे ही कामाची पुढच्या लूकमध्ये पुढचा सिंगल क्रोशा टाकायचा आहे। या पॉइंटमध्ये एक टाका वाढवूयात, गरज आहे या पॉइंटला टाका वाढवण्याची। इथून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे। फक्त एक टाका वाढवला आहे या राऊंड मध्ये। या पॉइंटलाही पुढचा टाका वाढवत आहे, सॉरी गरज नाहीये। पुढच्या लूक मध्ये पुढचा सिंगल क्रोशा टाकलेला आहे। पुढचा लूक फक्त एक आतापर्यंत राऊंड मध्ये एकच टाका वाढवलेला आहे, जास्तीचं वाढवलेलं नाहीये। बॅक लूक मध्ये सिंगल क्रोशा टाकत चाललेलो आहोत, मुका खांब टाकत चाललेलो आहोत आणि इथून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे। पुढे हळूहळू शेप वाढवायचा आहे आपल्याला। बॅक लूक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे। पुढे राऊंड मध्ये टाके वाढवत जायचं आहे। आपला थर्ड राऊंड तयार झालेला आहे। हे जे काम आहे ते या पॉइंट पर्यंत यायचं आहे। या पॉइंट पासून फोर राऊंडला टाके वाढवायचे आहेत। 1 2 3 राऊंड टाट आहे आपला। फोर राऊंड टाट होत आहे या पॉइंट पासून। या पॉइंटला या लूक मध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत, 2 मुके खांब वाढवलेले आहेत। या पॉइंटला 4 राऊंड पासून पुन्हा टाके वाढवायला स्टार्ट केलेला आहे। पुढचा 5 राऊंड मध्ये हे टाका वाढवायचा आहे आपल्याला। या पॉइंटला 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत, 2 मुके खांब टाकलेले आहेत। हळूहळू टाके वाढवत पुढे जायचे आहे। प्रत्येक लूक मध्ये टाके वाढवलेले नाहीत, फक्त राऊंड मध्ये एकाच लूक मध्ये 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत। पुढे या पॉइंट पर्यंत आपलं काम आणखीन या राऊंड मध्ये एक टाका वाढवायचा आहे। या पॉइंटला 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत। या पॉइंटला एक टाका वाढवत आहे।
बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलूपमध्ये केलेलं आहे. आणखीन एक राऊंड आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. या पॉइंटला टाके वाढवायचे नाहीयेत. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे. आपला दाताचा जो शेप आहे तो योग्य शेप झालेला आहे आणि या पॉइंटला हे लॉक केलेलं आहे. पुढे हा जो पॉइंट आहे या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. सिंगल क्रोशाने लॉक करायचं आहे या पॉइंटला. एकदा दाताच्या ह्याच्यातून घ्यायचं आहे आणि या लूकमध्ये टाकलेला आहे. पुढचा जो या पॉइंटचा जो लूक आहे त्या लूकमध्ये एकदा टाकायचा आहे आणि हे गोल राऊंडमध्ये सिंगल क्रोशाने लॉक करून घ्यायचं आहे. करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट पूर्ण दातांचं. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं जे लॉक करण्याचं जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि हे कट करून उलट काढायचं आहे. दुसरा जो दात आहे तो असा तयार करायचा आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं दातांचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि पुढे या पॉइंटचं काम पाहायचं आहे. या पॉइंटला हा साईड घेतलेला आहे आणि या ठिकाणी मण्यांचं काम करायचं आहे. मागील प्रोजेक्टमध्ये जे काम आपण पाहिलं तेच काम या ठिकाणी रिपीट करायचं आहे. या पॉइंटपासून स्टार्ट केलेला आहे. पहा, या पॉइंटला ही जी उलाण आहे ती अडकवून घेतलेली आहे या पॉइंटला आणि याच्यामध्ये मणी ॲड करायचे आहेत आपल्याला. हे जे मणी आहेत त्या या मण्याचा वापर करायचा आहे. 2 मणी टाकून घेऊयात आपण. पहा फ्रेंड, या पॉइंटला 2 मणी टाकून झालेले आहेत आणि पुढचा हा जो पॉइंट आहे या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. ही जी उलाण आहे ती या पॉइंटमधून काढायची आहे. पुढचे 2 मणी ॲड करायचे आहेत या पॉइंटला. पहा, पुढचे 2 मणी ॲड करून घेतलेले आहेत आणि पुढचा जो पॉइंट आहे या पॉइंटला ही उलाण काढायची आहे. हे जे रिपीट करायचं आहे ते आपल्याला कानाच्या या पॉइंट पण रिपीट करायचं आहे. या पॉइंट पर्यंत येऊयात. प्रत्येक वेळेला 2-2 मणी टाकत. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे. शेवटचा पॉइंट आहे हा. या पॉइंटला उलाण काढायची आहे. पुढे या पॉइंटला ही 2 मणी ही जी उलाण आहे ती या पॉइंटला काढायची आहे. पुढे 2 मणी ॲड करायचे आहेत या पॉइंटला. पहा फ्रेंड, पुढचे जे 2 मणी आहेत ते ॲड करून झालेले आहेत आणि या पॉइंटला ही उलाण काढायची आहे. आणि आणखीन एकदा या पॉइंटला
काढायची आहे उलन आणि पुढचे 2 मणी ॲड करायचे आहेत. हेच रिपीट करत जायचं आहे या पॉईंटपर्यंत. करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट. पहा, या पॉईंटला पुढचे मणी ॲड करून घेतलेले आहेत आणि या पॉईंटला हे काढायचं आहे. पुढे आणखीन एकदा ही उलन लॉक करायची आहे या पॉईंटला. हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला. पहा फ्रेंड, शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटला ही उलन काढायची आहे. पुढे ही जी उलन आहे ती पुन्हा या पॉइंट मधून काढायची आहे. पुढे पुढे हेच रिपीट करायचं आहे आपल्याला. पहा फ्रेंड, पुढचे 2 मणी ॲड करायचे आहेत. पुढचे 2 मणी ॲड करून झालेले आहेत आणि या पॉइंटला ही उलन काढायची आहे. पुढे या पॉइंटला आणखीन एकदा ही उलन हा जो भाग आहे याच्यातून काढायची आहे. जोपर्यंत शेवटचा 1 मणी येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे आपल्याला. त्या पॉइंट पर्यंत जाऊयात, शेवटच्या पॉइंट पर्यंत करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट. पहा, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि पुढे या पॉइंट मधून ही उलन काढायची आहे. पहा फ्रेंड, पुढे या पॉइंट मधून काढायची आहे. जोपर्यंत शेवटचा मणी येत नाही तोपर्यंत हे करायचं आहे. पहा फ्रेंड, आपले पुढचे जे मणी आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत आणि या पॉइंटला ही उलन काढायची आहे. शेवटच्या टप्प्यात आपलं काम आलेलं आहे. या पॉइंटला शेवटचा मणी ॲड करायचा आहे. आपला शेवटचा मणी ॲड झालेला आहे या पॉइंटला आणि पुढे या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. लॉक करून घेऊयात आणि ही जी उलन आहे ती आतल्या साईडला वळवून घेतलेली आहे आणि हे कट करून आतमध्ये ही उलन टाकायची आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. पुढे पहा फ्रेंड, या पॉइंटला ही जी घंटी आहे या घंटीमध्ये ॲड करायचा आहे हा दोरा. सुई धागा घेतलेला आहे. पहा, या पॉइंटला ही घंटी ॲड करून घेतलेली आहे धाग्यामध्ये आणि या पॉइंटला हा जो हे जे आहे याचा वापर केलेला आहे आणि हा एक मणी घेतलेला आहे आणि हा जो कान आहे या कानाच्या या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. लॉक करून घेऊयात. डोळ्यांसाठी हे टोन यूज करायचे आहेत आपल्याला. पहा फ्रेंड, या पॉइंटला डोळ्यांचे पॉइंट काढायचे आहेत आणि या पॉइंटला तो पॉइंट निघत आहे.
पुढचा दुसरा जो पॉईंट आहे तो या पॉईंटला घ्यायचा आहे. आपलं काम फक्त झुलीचं राहिलेलं आहे आणि झुलीचं काम या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.